कृष्णाकार सजावट प्रस्तुत ATV न्यूजच्या कट्ट्यावर माजी स्थायी समिती सभापती गणेश भोसले हे आले असून त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याचा प्रश्नच येत नसल्याचे सांगत किशोर डागवाले यांचा दावा खोडून काढला। ATV न्यूजच्या कट्ट्यावर ते काय म्हणाले ते आपण पाहूया। नमस्कार, ATV न्यूजमध्ये आज आपलं पुन्हा एकदा स्वागत। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज ATV न्यूजच्या कट्ट्यावरती असं एक व्यक्तिमत्व आलेलं आहे जे नेहमी राजकारणामध्ये हसमुख असतं। सर, आपलं ATV न्यूजमध्ये खूप खूप स्वागत। सर, सर्वात प्रथम मला एक सांगायला आनंद वाटेल की आज अनेक या ठिकाणी दिग्गज राजकीय नेते आले, परंतु त्यांच्यावरती आम्ही त्यांच्या प्रभागात असन अनेक टीका करतो किंवा टिप्पणी करतो, परंतु आपला प्रभाग हा अतिशय सुंदर, स्वच्छ आणि खूप चांगला असतो हे मनापासून सांगावं वाटेल। आणि आज आनंदसुद्धा खूप होतो आहे कारण तुमच्यासारख्या एक चांगल्या नेत्याची एक मुलाखत घ्यायला भेटते। मला एक सांगा की हे सर्व तुम्ही करत असताना हे कसं राजकीय प्रवास तुमचा झाला तो पहिले आम्ही जाणून घ्यावं इच्छितो। पहिल्यांदी आपल्याला धन्यवाद। आपण हा जो कट्टा सुरू केला त्याबद्दल आपल्याला खूप खूप शुभेच्छा। ह्या माध्यमातून आमच्यासारख्या कार्यकर्त्याला एक कुठंतरी आमचं मन मोकळं करण्याचं जे आम्ही काय करतो आहे ते आपल्यासमोर नगर शहरासमोर पब्लिकसमोर मांडण्याचं एक आपण साधन या ठिकाणी उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल आपलं परत धन्यवाद मानतो। राजकीय प्रवास कसा सुरू झाला आपला? राजकारणात तुम्ही कसे आले? राजकीय प्रवास कसा सुरू झाला? मी तसं काय माझे वडील किंवा माझे घरचे असं काय राजकारणात कोणी नव्हते। माझे वडील एक सर्व्हिसमॅन होते, ते नगरपालिकेमध्ये सर्व्हिसला होते, त्याच्यामुळं मला काय राजकीय असा वारसा माझ्या वडिलांकडून काय तसे आमचे चुलते बिलते ते नगरसेवक होते, पण माझे वैयक्तिक माझे वडील ह्याच्यामध्ये नव्हते, ते सर्व्हिस करत होते। आणि ते सर्व्हिस करत असताना आम्हाला पहिल्यापासून तालमीचा नाद, त्या माध्यमातून तुम्हाला आज मी सांगतो, बऱ्याच जणाला माहिती नसं, मी नगरसेवक होण्याच्या पहिले म्हणजे फॉर्म भरायच्या वेळेस मी नगरपालिकेत मी सर्व्हिसला होतो। नगरपालिकेमध्ये व्यायाम शिक्षक म्हणून मी त्या ठिकाणी 8 वर्ष मी त्या ठिकाणी पालिकेत सर्व्हिस करीत होतो। क्या बात आहे! पहिल्यांदाच म्हणजे नगरकरांना सुद्धा माहिती होत असेल पहिल्यांदा। त्या टायमाला मला ज्यावेळेस मला इलेक्शन लढवायची पाळी आली, माझं त्या ठिकाणी संघटन होतं, त्या ठिकाणी मग मी त्या राजीनामा दिला पालिकेचा आणि मग मी इलेक्शनला उभा राहिलो। पालिकेच्या एक कामगारापासून तर तुम्ही या ठिकाणी राजकारणापर्यंत आले। म्हणजे आता ही गोष्ट कोणालाच माहीत नसते, बरंच लोकांना माहीत नाही, फक्त माझ्या घरच्यांना आणि आमच्या तिथल्या जवळच्या लोकांना माहिती आहे। पालिकेत मी सर्व्हिस करत होतो आणि मला तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी पगार होता 1200 रुपये। सुरुवात झाली 800 रुपयापासून तर 1200 किंवा 1800 रुपयापर्यंत मी त्या ठिकाणी काम करत होतो। मी 8 वर्ष त्या ठिकाणी सर्व्हिस केली पालिकेमध्ये व्यायाम शिक्षक म्हणून त्या ठिकाणी। स्टार्टला तुम्ही शिवसेनेला जॉईन झाले, कसा प्रवास झाला तो? शिवसेनेत येण्यामागचं कारण काय होतं नेमकं? त्यावेळेस बाळासाहेबांचे जे भाषण होते सुरुवातीच्या काळामध्ये ते अतिशय आवडायचे एकदम, म्हणजे त्यावेळेस का राजकारणाचा काय संबंध नसायचा, पण त्या काळामध्ये त्यांचे भाषण असे जहाल भाषण राहायचे आणि ते भाषण ऐकायचो आणि ते मार्मिक यायचं दर महिन्याला मार्मिक एक साप्ताहिक ते मार्मिक घेण्यासाठी आम्ही 4 वेळेस आम्ही बस स्टँडवर चक्रा मारायचो, आलं का नाही मार्मिक, आलं का नाही मार्मिक। म्हणजे त्यावेळेस म्हणजे बाळासाहेबाचं काय दिलं आहे बाबा, काय आलं आहे, बाळासाहेबांनी कोणचं व्यंगचित्र रेखाटलं आहे, मग तो इतका त्यावेळेस आम्ही त्या गोष्टीकडे अट्रॅक्ट झालो होतो, एक हिंदुत्वाकडं आणि बाळासाहेबांच्या भाषणावर। आणि मग त्यावेळेस आम्ही शिवसेनेकडं कल गेला, आम्ही शिवसेनेकडं गेलो। अनिल भैया राठोड त्यावेळेस उपजिल्हा प्रमुख होते, जिल्हा प्रमुख बी नव्हते। त्यावेळेस आम्ही काम सुरुवात केली, मी शाखा प्रमुख म्हणून तिथं काम केलं भोसले आखाड्यामध्ये। त्या काळामध्ये शिवसेनेचं नाव घ्यायचं, शिवसेनेचं काम करायचं
फार म्हणजे असं ज्याला जिगर असती असा विषय होता. म्हणजे इतकं डेंजर वातावरण त्या काळामध्ये होतं की शिवसेनेचं काम करायचं म्हणलं का अरे बापरे, मग तुमच्यावर केसेस होणार, तुम्हाला पोलीस आत टाकणार, अजून बाकीचे मोठे मोठे राजकारणी तुम्हाला काहीतरी करणार, तुमच्यावर काहीतरी आणणार, तुम्हाला काहीतरी मारणार, हे असं त्यावेळेस बराच विषय होता. तर तरी आम्ही त्या काळामध्ये तिथून आम्ही सुरुवात केली. शाखा प्रमुख झालो, मग विभाग प्रमुख झालो, उपशहर प्रमुख झालो, नंतर शहर प्रमुख झालो, नगरसेवक झालो, परत नगरसेवक झालो. म्हणजे इथपर्यंत मग त्या काळामध्ये शिवसेनेचा पायंडा आहे की एक शिवसैनिक कुठपर्यंत जाऊ शकतो हे या पक्षामध्ये बघायला भेटतं. तसं म्हणजे पहिल्या शिवसेनेच्या इथून मागच्या काळामध्ये, हे आत्ता नाही आहे तो विषय, पण सामान्य कार्यकर्त्याला पुढं जाण्याचं एक ते शिवसेना म्हणजे एक व्यासपीठ होतं. आता नाही राहिलं तसं. आता काय होतं? आता तो विषय नाही राहिला. आता तेच सगळ्यात ज्या पक्षात दुसऱ्या पक्षात आहे तसंच आहे. सगळेच मोठाले, सगळेच आत्ता आलेले गेलेले ताजे लोकांना संधी भेटती. बाकीच्यांनी आता फक्त झेंडे आणि सतरांच्या उचलायच्यात, बाकी नाही. साहेब, एक महत्त्वाचा विषय घेऊ इच्छितो. सगळ्यात पहिले पॉझिटिव्ह विषय घेऊया आपण, की आपला प्रभाग जो आहे त्या प्रभागात आम्ही नेहमी चक्कर मारतो, नेहमी येतो आणि यावंसं वाटतं, तिथं राहावंसं वाटतं. तो प्रभाग इतका सुंदर गेला आहे तुम्ही, आणि झाडं इतक्या मोठ्या प्रमाणात लावले. त्यानं त्या ठिकाणी प्रत्येक घराला तुम्ही डस्टबिन गिफ्ट दिलेले. कशी संकल्पना ही मनामध्ये? कारण की आता आपण बघतो स्वच्छ भारत अभियान वगैरे हे सगळं आत्ता संकल्पना आहे, परंतु तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये ती पहिल्यापासून राबवली आणि एक चांगलं सुंदर प्रभाग केला. कशी संकल्पना होती आणि काय सांगता तुम्ही इतर नगरसेवकांना? मला पहिल्यापासून झाडांची आवड आहे. मी नगरसेवक नव्हतो, फक्त शाखा प्रमुख त्या ठिकाणी झालो. त्या ठिकाणी आम्ही एक शाखा काढली, त्या ठिकाणी एक ऑफिस बांधलं आणि त्याच्या आजूबाजूला इतकं सुंदर गार्डन केलं होतं आम्ही. त्या काळातसुद्धा मी नगरसेवक नव्हतो, काय नाही. फक्त आम्ही मुलांनी मिळून, कार्यकर्त्यांनी मिळून, आणि आम्ही फक्त आवड असली एकदम सुंदर, म्हणजे एकदम सुंदर गार्डन त्या ठिकाणी तयार केलं होतं. त्यावेळेसपासून मला झाडांचा पहिल्यापासून म्हणजे आवड आहे, झाडं लावायची. झाडं दिसली, हिरवंगार दिसलं तर मला असा आनंद वाटतो आणि छान वाटतं. मी माझ्या आत्ता सांगतो तुम्हाला, गेल्या 8-10 वर्षापासून दरवर्षी मी टार्गेट ठरवलेलं एक 50 झाडं, 50 ट्री गार्ड आणि 50 झाडं दरवर्षी लावायची. क्या बात. 50च्या आत नाही, 50च्या वर 60 होती, 70 होती, 100 बी होते, पण 50 हा टार्गेट आहे. त्याच्यामध्ये 50 तर आम्ही लावतोच, महापालिकेकडनं त्याचं इस्टिमेट करून 50 ट्री गार्ड बनवून 50 झाडं लावायचं. पण त्याच्या व्यतिरिक्त नागरिकांकडनं, लोकवर्गणीतून, सहभागातून, थोडक्यात आता प्रदीप शेठ गांधी जे कोयनूरवाले, मला दरवर्षी 5,000 10,000 रुपयाचे ट्री गार्ड देत आहेत. दरवर्षी देतात ते. दरवर्षी त्यांना आठवणीन सुद्धा राहतील, ते फोन करतात, भोसले साहेब तुम्ही यावेळेस आहे. फक्त त्यांनी कधी सुरू केलं, गेल्या 4 वर्षापासून. त्या माझ्या भागामध्ये कुठंतरी लग्नाला आले होते आणि त्यांनी ते झाडं पाहिली आणि ते म्हणले तुम्ही खरंच मला या ठिकाणी काहीतरी केल्यासारखं वाटतं. झाडं त्यांनासुद्धा झाडांचा, त्यांनी किल्ल्यावर बरेच झाडं लावलीत. त्या 4 वर्षापासून ते मला दरवर्षी मला ट्री गार्ड 5-10 हजार रुपयाचे ट्री गार्ड देतात. आत्ता ह्या वर्षी ते मला त्यांचा फोन आला होता, त्यांना म्हणलं मला यावेळेस ट्री गार्ड, माझ्याकडे भरपूर ट्री गार्ड पडलेले आहेत, मला एक झाडं द्या. त्यांनी मला 30 झाडं, मोठे मोठे वडाचे झाडं, म्हणजे 12-12, 13-13 फुटाची झाडं आत्ता मला त्यांनी दिली. ती एका झाडाची 400 ते 500 रुपये किंमत आहे. असे 30 झाडं त्यांनी मला दिली ट्री गार्डचे. म्हणजे असे बरेच लोक आहेत. त्या ठिकाणी कोणाचं काम चालू झालं तर त्याला आम्ही विनंती करतो, तुम्ही तुमचा बंगला बांधताय तर आम्हाला एक जादा नाही 5 ट्री गार्ड द्या. झाडं आम्ही लावतो, झाडं आम्ही जगवतो, त्याला पाणी आम्ही घालतो, फक्त त्याला ट्री गार्ड द्या. नाही तर काय होतं, बऱ्याच वेळा तुम्ही पाहता पेपरला फोटो असते की आम्ही 100 झाडं लावली, 1000 झाडं लावली, 500 झाडं लावली, म्हणजे जागतात किती ते. पण पुढच्या उन्हाळ्यात पाहिलं की 500 झाडं लावली तर 5 झाडं नसतील. आमचं उद्दिष्टच आहे की 50 लावायची, पण 50 पुढच्या वर्षी परत राहिली पाहिजे. 2 वर्ष त्याला आम्ही पाणी घालतो, 2 वर्ष ते झाडं जगली तर ते ॲटोमॅटिक जगतात ते स्वतःच्या जीवावर, मग त्यांना काही लागत नाही. फक्त 2 उन्हाळे त्यांना सांभाळायचं, 2 वर्ष त्यांना पाणी घालायचं. त्याच्यामुळं आम्ही जास्त झाडं लावत नाही. काय होतं, जास्त झाडं लावली तर मग त्याला आपल्याकडून तेवढं पानं बी झालं पाहिजे, परंतु पाणी घालायचं असतं, त्याला पाहायचं असतं. एखादं झाड गेलं तर परत रिप्लेस करायचं असतं. मध्यंतरी तुम्ही जे रद्दी जमा करून वगैरे ते सुद्धा का हे केले? मधल्या काळामध्ये आम्ही रद्दी गोळा करून सुद्धा झाडं लावली, ट्री गार्ड घेतली.
हे सगळ्या माध्यमातून लोकवर्गणीतून केलं, लोकांना सहभाग करून घेतले, लोकांच्या कॉलनीमध्ये लावल्यानंतर त्यांना झाडं दत्तक दिली. हे सगळ्या गोष्टी करत 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 हळूहळू पण ही जी सुरुवात झाली तेव्हा स्टार्टला खूप अडचण आल्या असन किंवा अडचणीला सामोरे जावं लागलं, कारण की भोसले आखाडा एक नाव घेतलं की माणूस येऊन जायचा. पहिले असे 4-5 एरिया होते की ज्यांचं नाव घेतलं ज्या एरियाचं की व्हायचं, आणि त्या ठिकाणी एवढं मोठं काम करणं किंवा एवढं चांगलं असं काम करणं. आमच्या भोसले आखाड्यात सुरुवातीला म्हणजे इतकं दहशतीचं वातावरण होतं, त्या ठिकाणी काम करणं फार अवघड होतं, एवढा सोपा विषय नव्हता त्या ठिकाणी. पण आम्ही त्या ठिकाणी खंबीरपणे त्या ठिकाणी उभं राहून त्या ठिकाणी काम केलं. आणि आत्ता लोक, तुम्ही जर आला आत्ता घरापाशी की तुम्ही रात्री 11, 11:30, 12ला तुम्ही आला तरी लेडीज बाहेर फिरताना दिसतील. तो परिसर जो आपण झाडी लावली त्या साईनगरमध्ये, तुम्ही 11, 11:30, 5 जोडीने फिरणार, महिला फिरणार, लहान मुलांना घेऊन 11, 12पर्यंत फिरत राहतात. म्हणजे आता काही तसं काही वातावरण त्या ठिकाणी आम्ही राहिलेलं नाही ना. आम्ही त्या ठिकाणी ते सगळं पुसलं तो विषय. हळूहळू त्या दहशतीला आम्ही सामोरे जाऊन त्यांना तोंड देऊन तो सगळा विषय पूर्ण संपला. आता जरा राजकीय वातावरणाकडे जरा वळूया. सर, तुम्हाला शिवसेनेने शहर प्रमुख आणि आपल्या पत्नीला नगराध्यक्ष पदाची संधी देखील दिली होती, पण तुम्ही शिवसेनेला जय महाराष्ट्र तरी देखील केला. मग याचं कारण काय होतं नेमकं शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याचं? म्हणजे शिवसेनेने संधी दिली आम्हाला, आम्ही सुद्धा शिवसेनेला संधी दिली ना. ज्या वेळेस शिवसेनेचं नाव घ्यायला लोक घाबरायची त्यावेळेस आम्ही उभं राहिलो आहे. आमच्यावर केसेस झाल्या, आम्ही लाठ्या काट्या खाल्ल्या. हे जे लागलेलं दिसतंय तुम्हाला ते सुद्धा आम्ही भोगलं आहे डिपार्टमेंटकडनं. हे त्या शिवसेनेच्यामुळंच झालेलं आहे नाही, मग तोच विषय तिचा म्हणायचा उद्देश. आम्ही सुद्धा शिवसेनेचं वाढण्यासाठी तेवढाच प्रयत्न केला. फक्त शिवसेनेने दिला असं काही नाही की पक्षात काम करत असताना दोन्ही बाजू असतात. कार्यकर्ता पक्षासाठी करतो, पक्षच कार्यकर्त्यांसाठी करत असतो. पण त्या ठिकाणी खरं काम करत असताना माझ्या मिसेसला नगराध्यक्षाची उमेदवारी दिली, त्याच ठिकाणी पक्षाचा आमचा घात केला. पक्षातल्या लोकांनी पक्षाच्या उमेदवाराचं काम केलं नाही, पक्षाच्या नेत्यांनी पक्षाच्या उमेदवाराचं काम केलं नाही. त्यापासून मग आपल्या डोक्यात काय झालं नेमकं साहेब? आता खरंच तुम्ही महत्त्वाच्या विषयावर आले. नेमकं काय झालं त्यावेळेस BJPचे उमेदवार होते आगरकर, त्यांच्या मिसेस आणि माझ्या मिसेस शिवसेनेकडनं. पण शिवसेनेच्या नेत्याकडनं, शिवसेनेच्या आमदाराकडनं त्यावेळेस अजिबात पक्षासाठी काम केलं नाही, इलेक्शनमध्ये काम केलं नाही. आणि त्यावेळेसपासून आपलं मन उडलं. तुम्ही फक्त राजकारण करता, जातीपातीवर राजकारण करता. तुमच्या वेळेस सगळ्यांनी झटायचं, पण तुमच्या कार्यकर्त्याचा ज्यावेळेस विषय येईल तर त्यावेळेस तुम्ही असं अलिप्त व्हायचं. हा विषय चांगला नाही ना. मग जेवढा कार्यकर्ता करतो नेत्यांनी सुद्धा तेवढं केलं पाहिजे. आणि ते बी पक्षासाठी करतोय ना. तुम्ही तुमच्या पक्षात सोडून तुम्ही दुसऱ्या लोकांचं काम करताय. ज्या ठिकाणी ह्या सिटीमध्ये मी सांगतो, हा तोफखाना हा सगळा जो भाग आहे त्या भागामध्ये शिवसेनेचा जो बालेकिल्ला समजला जातो, त्या ठिकाणी माझ्या मिसेसला मतं कमी. माझ्या मिसेसला सोडू द्या, शिवसेनेच्या उमेदवाराला मतं कमी आणि BJPच्या उमेदवाराला जास्त. हे कसं? मग त्यानंतर सुद्धा तुम्ही एक निवडणूक लढवली. त्यावेळेस त्याच्यानंतर सुद्धा काम केलं, पण त्यावेळेसपासूनच जरा माझं थोडं नाराजी झाली आणि ह्याच्याकडून मन उठलं. त्याच्यानंतर सरी आम्ही काम करत राहिलो. मग त्याच्यानंतर परत आमचे मित्र डागवले. आमचं राजकीय तर आमचं पक्षात आहोत, पण आमचे एकदम जे मित्र म्हणतात, राजकारण सोडून मैत्री आमची गेल्या 30-35 वर्षापासून जसं आम्ही काम करतोय, बरोबरच शिवसेनेत काम केलो, बरोबरच पदसंघ घेतली, नगरसेवक आम्ही बरोबरच झालो. 96ला बरोबरच आम्ही दोघं एका टायमाला निवडून आलो 96ला. त्यावेळेपासून आमची मैत्री. पण त्यांनासुद्धा त्यावेळेस महापौरचा शब्द होता, पण त्यांना डावलून त्या ठिकाणी आमचे दुसरे मित्र आमचे भगवानराव फुलसौंदर, त्यांना त्या ठिकाणी केलं. पण ते ठीक आहे, केलं तर केलं, पण आमचा विषय होता ठीक आहे आता ह्यांना दोघांना अडीच वर्ष आहे तर त्यांना दोघांना अर्धा द्या. त्यावेळेस नेत्यांनी कबूल बी केलं की ह्यांना 6वं वर्ष ठेवू आणि त्यांना 6वं वर्ष. पण कुठं काय झालं, कुठं काय आर्थिक विषय झाला काय माहिती नाही. करू 1 वर्ष, 6वं वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष करू शेवटी 6 महिनेसुद्धा. पण त्यावेळेस झालं, मी डागोल्यांना सांगितलं आता जर 6 महिने जर तू घेतला तरी मी तुझा आता विषय नाही,
6 महिने कशासाठी करायचं? फक्त नाव लावायसाठी? खऱ्या अर्थाने जर तुम्हाला जर शहरामध्ये काम करायचं असेल त्या ठिकाणी 1-1.5 वर्ष काम केलं तर ठीक आहे ना. 6 महिने, पण नंतर 6 महिनेसुद्धा त्यांना होऊ दिलं नाही. त्यावेळेस आमची नाराजी वाढून कशावरती तुम्ही एक खूप मोठा आरोप आत्ता लावतो ते की आर्थिक नेमकं काय झालं असं त्यावेळेस पण खूप आरोप लागले, पेपरला छापून आलं, परंतु काय झालं साहेब? एक आज दिल खुलास बोला, आपलं 8-20 न्यूजचा कट्टा आहे, आपलाच कट्टा आहे, असं बोललं नगरकरांचा जातंय कट्टा आहे. की काही आर्थिक विषय झाले म्हणून तुम्हाला केलं नाही, म्हणून तुला असू शकतं असं. सर, आपण मनसेमध्ये प्रवेश केला. आपण आपल्या प्रभागातून पक्षाकडे 2 जागा मागितल्या होत्या, एक आपल्यासाठी आणि एक आपल्या पत्नीसाठी. पक्षाने आपल्याला 1 जागा दिली. जर 2 जागा दिल्या असत्या तर दोन्ही जागा निवडून आल्या असत्या का? दोन्ही जागा निवडून आल्या असत्या. पण हे पहा, असं काय तुम्ही काय म्हणणार मग? आता मग दुसरं सीट दिल्यानंतर ते का निवडून आले नाही? तुमचा दुसरा प्रश्न हाच राहील. तुम्हाला तेच सांगतो की काम करत असताना समजा गणेश भोसले मला मत मागतो आणि दुसऱ्याला मत मागतो, ह्यात फार फरक असतो. तुम्ही काय म्हणता? तुम्ही मतदार, तुम्ही तुमच्यापुरतं बोला. दुसरं जर आपण सुचवलं तर नाही, मग त्यांच्या स्वतःच्या माइंडवर राहतं मग ते दुसरं मत द्यायचं का नाही द्यायचं. लोक आपल्यावर विश्वास आहे, पण दुसरा उमेदवार तुम्ही लगेच आत्ता पक्षात आला, 2 दिवसापूर्वी एंट्री दिली आणि लगेच तुम्ही त्यांना तिकीट दिलं आणि लोकांनी माझ्याबरोबर त्यांना मत द्यावा, असं नाही होऊ शकत ना. नाही पण साहेब, आता समजा प्रभाग मोठे झाले, आता 4 नगरसेवकांचा एक प्रभाग असं बोलल्या जाते आणि होईन पण तसंच. तर 4 ज्यावेळेस उमेदवार देणार आहे समोर, म्हणजे तुमचं जर का पक्ष जो पण असेल तो पक्ष जर का 4 उमेदवार दिले तर ते 4 उमेदवार आता कसे निवडून आणणार? तुमच्यासोबत जे 3 तुमचे पार्टनर राहणार. तेच आम्ही सांगतोय की उमेदवार देताना पक्षाने पाहायला पाहिजेत की हा उमेदवार त्या लायकीचा आहे का. एका पक्षाचं तिकीट घेतलं म्हणून तुम्ही निवडून आले असं काही होत नाही. तुम्ही गणेश भोसलेंबरोबर आले म्हणून तुम्ही गणेश भोसलेला नगर शहरामध्ये सर्वात जास्त मतं पडले म्हणून तुम्हाला बी त्याच्याबरोबर लोक मत देतील हे नाही. गणेश भोसलेला त्यांच्या कामावर मत दिलेलं आहे म्हणून तुम्हाला बी देतील. तुमचं काम, त्यासाठी पक्षाने आम्हाला विचारलं पाहिजेत ना. आम्ही त्या ठिकाणी ग्रासरूटवर काम करतो आहे की या माणसाला तिकीट दिल्याला योग्य राहील का नाही, आपण कोणाला तिकीट दिलं पाहिजे. आता इलेक्शन लढवताना बरेच त्याच्या संग विषय असतात, काही जातीचा असतो, पातीचा असतो, तुमच्या कामाचा असतो, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. तो उमेदवार फक्त पक्षाने दिला म्हणून निवडून येणार असं होत नाही. मग आता माझ्या विरोधात भगवान फुलसुंदरांच्या मिसेस आल्या शिवसेनेच्या, मग त्यांच्याबरोबर ते नितीन जगताप होते का निवडून आले? मग ते तर त्या महापौर राहिलेले होते, बरोबर आहे का? त्यांच्या मिसेस आल्या, मग नितीन जगताप का नाही आले? तेच बोललं जातं ना की अशा पद्धतीने त्या ठिकाणी पोचल्याकडे असं बोललं पण गेलं ना साहेब, व आरोप पण लागले. कारण की ज्यावेळेस मनसेचं मोठं हे चालू होतं राजकीय, तेव्हा आरोप पण लागले की यांच्यासोबतच्या 4ही ठिकाणी का उमेदवार निवडून आले नाही. मी तेच सांगतो ना तुम्हाला. आता मी समजा माझी ताकद आहे म्हणतात तिथं, मग तिथं भगवान फुलसुंदर ते सुद्धा महापौर राहिलेले नाही शहराचे. 100%. हां, मग त्यांच्या हिशोबाने त्यांचा दुसरा उमेदवार निवडून आला पाहिजे होता ना, मी पडलं पाहिजे होतं. 100%. असं होत नाही. मी तेच सांगतो, लोक उमेदवार पाहतात, समोर कोण उभा आहे, आपल्याला कोणाला मत द्यायचं आहे हे पाहिलं. आणि मी त्या आमच्या भाऊजाईच आहेत, त्या बी आमच्या चुलत भाऊजाई, त्यांना मी स्पष्ट सांगितलं होतं की ही फाईट मोठी आहे, आपण निवडून येणारच असं खात्रीशीर सांगू शकत नाही. तुमच्या मनाची तयारी करा, तुम्ही पळा, त्या ठिकाणी लोकांकडे जा, कारण तो समोरचा उमेदवार बी तगडा आहे. तर तुम्ही अचानक आले नवखे उमेदवार, तर त्या ठिकाणी असं होत नाही ना लगेच. त्या ठिकाणी तुम्ही काम केलं पाहिजे, त्या ठिकाणी 2-5 वर्ष त्या ठिकाणी लोकांमध्ये गेले पाहिजे. त्या ठिकाणी तुम्हाला इवन लोकांना फक्त चेहरा तर माहीत झाला पाहिजे. तुमचा चेहराच माहीत नाही, अचानक नवीन येणार कोणतरी, तुम्ही येणार याला मतं द्या. लोक माझं ऐकतील असं नाही, लोक स्वतःच्या मनाने करतात. या ठिकाणी ही चर्चा अशीच चालू राहणार आहे. या ठिकाणी एक छोटीशी आपण विश्रांती घेणार आहोत, कारण की ATV न्यूजच्या कट्ट्यावर आज गणेश भोसले साहेब आलेले आहे. कारण की कदाचित आपण पाहतो की अनेक वेळा बघितलं की भोसले साहेब हे कधी कॅमेऱ्यासमोर दिसत नाही, परंतु आज ते कट्ट्यावरती मनमोकळ्या गप्पा मारत आहे आणि आपण अशाच गप्पा त्यांच्यासोबत मारणार आहोत. या ठिकाणी एक छोटीशी विश्रांती घेऊ. कुठेही जाऊ नका, पात्रा ATV न्यूजचा विशेष कार्यक्रम ATV न्यूज कट्टा.
आला आहे ट्रेंड कार फॅशनचा. आपली कार सजवा मनासारखी, बदला तिचं रूप. कृष्णा कार सजावट. झोपडी कॅन्टीन, नगर मनमाड रोड, सावेडी, अहमदनगर. मोबाईल 997536 4312 88 88 85 66 88. नगरमधील नामांकित सनी इलेक्ट्रॉनिक्सच्या अभूतपूर्व यशानंतर परभाणे परिवार पदार्पण करत आहे निखिल इलेक्ट्रॉनिक्स अँड होम अप्लायन्सेस मध्ये. सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक गृहोपयोगी वस्तूंसाठी नगरमधील अतिभव्य अद्ययावत दालन निखिल लाईट हाऊस अँड होम अप्लायन्सेस. ठिकाण निखिल लाईट हाऊस, 4040 मैदान आड, महाजन गल्ली, अहमदनगर. लँडलाईन नंबर 0241 247 0002. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. ATV न्यूज कट्ट्यावरती आज आहेत गणेश भोसले साहेब, त्यांच्याशी आपण चर्चा करत आहोत. साहेब, आज पेपरला आपण पाहिलं, सर्वत्र हेडलाईन आहे की जे प्रोफेसर कॉलनी आहे त्या ठिकाणी संकुलन मोठं उभं करायचं चाललं आहे. तुम्ही स्थायी समितीचे सभापती होते त्यावेळेस अनेक प्रकारचा विरोध झाला. कसं बघता तुम्ही या सर्व घडामोडीकडे आजच्या? आता ह्याच लोकांनी त्यावेळेस विरोध केला. ह्याच्यामध्ये काहीतरी आहे, मोठा आर्थिक विषय आहे, अमकं आहे, तमकं आहे, करू नये, तिथल्या गाळेधारकांचा विषय आहे. आणि आता हेच लोक करतायत. म्हणजे तुम्ही करतात त्यावेळेस बरोबर असतं आणि दुसरे करतात त्यावेळेस ते चुकीचं असतं. कसं वागतात पण सर तुम्ही सगळे याच्याने त्याच्यात एक राजकीय विषय करतात की काय सर्वजण मिळून? राजकीयच विषय करतात या. खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी ते संकुल व्हायला पाहिजेत. इतकी महत्त्वाच्या ठिकाणची जागा आहे ती, तिथं अत्यंत सुंदर असं संकुलन त्या ठिकाणी तयार होईल आणि त्या ठिकाणी जास्तीत जास्त अजूक त्या ठिकाणी धंदे म्हणा, व्यवसाय म्हणा, दुकानं वाढतील, गाळे वाढतील आणि सुंदर दिसायलासुद्धा. म्हणजे काम करत असताना आहे ना, फक्त काहीतरी शहरामध्ये करायचं, उभं राहायचं म्हणून उभं राहायचं, काम करायचं म्हणून गटार करायचे म्हणून करायचे, पण त्या ठिकाणी काहीतरी सौंदर्यसुद्धा काहीतरी दिसलं पाहिजे. अशा दृष्टिकोनातून आपण काम केलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी आता एवढा मोठा भाग वाढला आहे, अजून काही व्यवसायांना त्या ठिकाणी संधी मिळेल, तरुण वर्गाला संधी मिळेल आणि अजून व्यवसाय त्या ठिकाणी वाढेल. ते व्हायला पाहिजेत. पण हे असं नको आहे ना, आम्ही करतो त्यावेळेस बरोबर, तुम्ही करताय त्यावेळेस चुकीचं. मग ते काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, शिवसेना असो, BJP असो किंवा अजून कोणी असो, चांगलं काम त्या ठिकाणी चांगलंच म्हणलं पाहिजे. मग आत्ता जेव्हा ते गाळे धारकांचा त्यांनी विषय घेतला होता तुमच्या वेळेस, मग आता गाळे धारकांना न्याय देऊन करणार आहे काय? आता कसं करणार, काय आता काय करणार? तुमच्या काय कानावर आलेलं तो? आता तेच काय समजत नाही आपल्याला. आता त्यावेळेस अन्याय होत होता त्यांच्यावर गाळेधारकांना, आता अन्याय होत नाही. तुम्ही आता आवाज उठवला का? कसं काय? नाही, काय कारण? मी तर तुम्हाला पहिलं सांगितलं ना, हे चांगलं काम होतं, ते व्हायला पाहिजेत, काम व्हायला पाहिजे. आणि जे गाळेधारक आहेत जुने, त्या लोकांना प्राधान्याने त्या ठिकाणी पहिले गाळे दिले पाहिजेत आणि त्याच्यानंतर पुढच्या लोकांचा विषय झाला पाहिजे. पण त्यांना सुद्धा कमीत कमी पैशामध्ये त्या ठिकाणी गाळे घेतले पाहिजे. नाहीतर आता तुम्ही जर काहीतरी 5 लाखाचा गाळा आणि 25 लाख म्हणा, पण त्या तिथल्या छोट्या व्यावसायिकाला ते परवडलं सुद्धा पाहिजे. असं नाही करता. त्या जुने जे गाळेधारक आहेत त्यांना फक्त जो बांधकामाचा जो खर्च असेल त्याच्यामध्ये काहीतरी कमी जास्त करून तो गाळा त्या ठिकाणी. गाळ्याची जी संख्या आहे ती जास्त आहे. आपण पाहिलं 60 गाळे काहीतरी आहे आणि आता जे होणार ते 102 गाळ्याच्या आसपास आहे. मग ते कसे ॲडजस्ट करणार आता हे लोक? ते वर खाली होतील ना. नाही, पण 102च आहे ना टोटल गाळे. ते आजचं जे आलेलं आकडा त्यामध्ये असं आलेलं आहे की 102 गाळे होतील म्हणून. आणि आता किती आहेत? आता कमीत कमी 40-1च्या आसपास आहे. मग काय अडचण काय? मग उलट जास्त होतात ना गाळे.
त्या संदर्भामध्ये कसं होऊ शकतं? एक तुम्हाला एक अनुभव आहे, स्थायी समितीचे तुम्ही सभापती राहिलेले, कसं हे मिटू शकतं वा प्रकार? आता ह्या लोकांना जे जुने आहेत गाळेधारक त्यांना 40 गाळे दिले आणि बाकीचे वरचे असेल तुम्ही विकले, BOT तत्वावर दिले किंवा पालिकेकडून आता आजकाल म्हणतात ते नेहरू मार्केटसुद्धा पालिकेने केलं पाहिजे. ते बाळासाहेब बोराट्यांचं चालू आहे ते सुद्धा पालिकेने केलं पाहिजे. आता हे पालिकेने केले पाहिजेत. साहेब, पालिकेची एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जागा आहे सगळीकडे आपण जर का पाहिली, ते जर का एकीकडं आपण पाहतो की महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती जर का पाहिली तर अतिशय वाईट आहे. कामगारांचे पगार होत नाही हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. आणि आता तुम्ही स्टार्ट केली तेव्हा सांगितलं की मी सुद्धा ते काम केलेलं आहे, परंतु त्या कामगारांचे पगार टाईमवर होत नाही. त्यांच्याकडून तर सर्व अपेक्षा बाळगली जाते की त्यांनी स्वच्छता केली पाहिजे, त्यांनी सकाळी यायला पाहिजे. नगरसेवकांचे फोन जातात, नागरिकांचे फोन जातात, नाही ते अनेक जण बोलतात सुद्धा त्या कामगारांना. म्हणजे मी असं म्हणत नाही की चुकीचं बोलतात, परंतु ते काम केलं पाहिजे. मग त्यांचे पगार पण होत नाही. मग ही आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी हे जे भूखंड एवढे पडलेले आहे त्या ठिकाणी जर का चांगले कॉम्प्लेक्स तयार झाले किंवा ते भाड्याने दिले तर कसं बघता तुम्ही? कारण की एक प्रभाग तुम्ही बघता ते सध्याला, कारण तुमचा प्रभाग हा अति सुंदर आहे. आम्ही पहिल्यापासून सांगतो की त्या प्रभागात खूप कामं झाले, हे सुद्धा सर्वजण मान्य करतात. म्हणजे आम्ही सोडा अख्खं नगर तुमचं नाव घेतं त्या बाबतीत. तुम्हाला काय वाटतं एक सिनियर नेता म्हणून या बाबतीत? ह्या ठिकाणी पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी उत्पन्न वाढीकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे. मी तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो. मी एका ठिकाणी नगरपालिकेची आपली शाळा आहे, मायवाड्यातली शाळा, ती त्या ठिकाणी त्या बोरा हायस्कूलला ती दिलेली आहे. तिथं 2 क्लासरूम असेच पडलेले आहेत. त्या ठिकाणी सगळा घाण हागणदारी त्या ठिकाणी झालेली. पण मी स्टँडिंग कमिटीत असताना ते सगळे त्या शाळेचे सगळे लोक आले माझ्याकडे, प्रिन्सिपल ते बोलले, ते 2 वर्ग असे पडलेत, कित्येक वर्षाचे पडलेत, तर ते आम्हाला द्यावं. बरोबर. आता गेल्या 5-10 वर्षापासून त्याचं भाडं बुडतं आहे, 1 रुपया आपल्याला इन्कम नाही, तर आपण ते त्यांना दिलं पाहिजेत का नाही दिलं पाहिजे? 100% दिलं तर उत्पन्न वाढेल ना. मग मी हेच त्यांना सांगतोय की तो विषय नाही, असे अनेक विषय आहेत. त्या प्रोफेसर कॉलेज बॅक साईडला तिकडे ते भाजी मार्केटचं एक ती बिल्डिंग आहे, ते बांधून ती पण तशीच पडलेली आहे. ते सुद्धा मी त्या ठिकाणी दिलं होतं की हे आपण एखाद्या कुणी आपल्याला मागणी केली, ह्याचा आपण निविदा काढू की त्या माणसांनी खर्च करायचा, ते बांधायचं आणि ते त्यांना द्यायचं आणि त्यांच्या खूप ऑफिसेस वगैरे त्यांच्या भाड्यातून आपण ते कट करून घेऊ ना. नंतर जे आपला महिना जो भाडा असेल त्यातून जो खर्च होईल तो आपण वजा करून त्या ठिकाणी घेऊ. लोक बी येतील त्या ठिकाणी, ती बिल्डिंगसुद्धा वापरात येईल आणि 2 पैसे पालिकेला भेटतील. ह्या गोष्टी होतच नाही. त्या ठिकाणी त्या शाळेचं 10 रुपये भाडं असं दुसऱ्या खोलीला, तर यांनी डायरेक्ट 100 रुपये भाडं करून पाठवलं. म्हणजे बाकीच्या 50 खोल्या 10 रुपये भाड्याने आणि या 2 खोल्याला 100 रुपये भाडं. मग हे कोणचं किती 10 पट फरक पडलं राहिलं. म्हणजे काही नाही भेटत आहे आता उत्पन्न पडलंय तसंच तिथं त्या ठिकाणी. तुमच्या तिकडं सुद्धा सर मार्केट झालं, भाजी मार्केट एक कॉम्प्लेक्स चांगलं झालं, ते सगळे पुढचं गेलं, परंतु मार्केट तसंच पडले ते सुद्धा. ते तर आपण BOTवर दिलेलं होतं ना, आपल्याला त्याच्याशी काही मतलब नाही. आपण जे आपल्याला त्या ठिकाणी निविदा भरली, त्या ठिकाणी आपण प्रीमियर काढला, तो आपल्याला भेटला. पण त्या ठिकाणी आज त्या ठिकाणी मार्केट तर उभं राहिलं का नाही राहिलं? त्या ठिकाणी त्या भागाला शोभा तर आली ना. त्या ठिकाणी काय होती? हागणदारीच होती. तिथं होतं काय तिथं? पहिले जर फोटो असेल तुम्ही पहा, तुम्हाला माहिती आहे काय होतं तिथं. सगळी ती शेजारची झोपडपट्टी तिथं यायची. सर, नगरकरांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे. आपण मनसे नगरसेवकांनी मनसे पदाधिकाऱ्यांवर टीका करत आपली वेगळी सूर मांडली, परंतु काही महिन्यानंतरच आपण मनसेची पुन्हा वाढ धरली. नेमकं असं काय घडलं मध्यंतरीच्या काळात की आपल्याला पुन्हा मनसेची वाढ धरावी? कारण ते निलंबन झालं, ते झालं. ताई तुम्हाला सांगतो, मी मनसे सोडून कुठंही गेलो नाही. मी ज्यावेळेस शिवसेनेतून बाहेर आलो त्यावेळेस मनसेत गेलो. त्या मनसेत आत्तापर्यंत मी तिथं मनसेतच आहे. आम्हाला मधल्या काळामध्ये आमचं निलंबन केलं, तर त्याच्यानंतर आम्ही राजसाहेबांना भेटलो, वारंवार त्या ठिकाणी फोन केले, गाठ घेण्याचा प्रयत्न केला. पण काही दिवसांनी आम्हाला त्या ठिकाणी बोलावण्यात आलं. आम्ही त्यांना एकच सांगितलं, आमच्या मनात काय, आमचं बाजू ऐकून घ्या. तुम्ही आता दुसऱ्यांची बाजू ऐकली, आमची बाजू ऐकून घ्या. आणि तुम्हाला जर त्यात आमचं जर चूक असेल तर आम्हाला निलंबित करा. मग आम्ही आमचे कुठंही जायला मोकळे आहोत. पण जोपर्यंत आमचं तुम्ही ऐकत नाही तोपर्यंत तर आम्ही कुठं जाणार नाही.
मग आमची बाजू मांडली, आमचं जे आहे ते आम्ही सांगितलं, मग त्यांना ते पटलं, मग त्यांनी आमचं निलंबन मागे घेतलं. आम्ही पक्षातच आहोत, परत आम्ही पक्षातच काम करतो. तर सर्वांनीच टीका केली, स्थानिक पदाधिकाऱ्यांवर तर सर्वात जास्त टीका झाली. तुम्ही या सगळ्याकडं कसं बघता? आता पक्ष सुरुवात करून पक्षाला 10-12 वर्ष झाले. ज्या पदाधिकाऱ्याकडून 10-12 वर्षामध्ये पक्ष जर वाढत नसेल, पक्षामध्ये काही वाढ होत नसेल, तर दुसरे पदाधिकारी आले पाहिजेत ना. सर्वच पक्षात आहे ना, हा निसर्गाचाच नियम आहे ना. नाही पण साहेब ज्या पद्धतीने तुम्ही 10 वर्ष एखाद्या माणसावर विश्वास ठेवून जर तुम्ही काम करतात, या ठिकाणी समजा तुमच्याकडनं हा चॅनल जर व्यवस्थित चालला नाही, तर तुम्हाला किती वर्ष ठेवायचं तिथं? बरोबर ना. तसंच पक्षाचं बी आहे. तुम्ही काही कामच करत नसाल, तुम्ही त्या पक्षाच्या वाढीसाठी तुम्ही काहीच करत नसाल, तरी तुम्हाला तिथं राहायला पाहिजे. फक्त तुमच्या नावासाठी, तुमच्या त्या व्हिजिटिंग कार्डसाठी पक्ष वाढेल कसा? पण साहेब आपण पाहिलं की पत्रकार परिषद घेण्यात आली होती हॉटेलमध्ये, आणि त्या ठिकाणी अतिशय गंभीर असे आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवकांनी लावले पदाधिकाऱ्यांवर. तर तुम्ही पण होते त्या प्रेसला, परंतु तुम्ही लावले नाही आरोप. आम्ही तेच सांगतो तुम्ही होते, कारण त्यानंतर आम्ही तुमची मुलाखत पण घेण्याचा प्रयत्न केला. तुम्ही म्हणले हे माझं मत नाही, ते त्यांचं वैयक्तिक मत आहे, हे आम्ही कुठं म्हणतो की तुम्ही. परंतु ही जी प्रतिमा गेली लोकांमध्ये, नगरकारांमध्ये गेली, की त्यावेळेस कळालं की म्हणजे जे आरोप लावले गेले, पैसे घेऊन महापौरपदाला पाठिंबा दिला जातो किंवा पैसे घेऊन तिकीट वाटले जातात किंवा कसं बघता तुम्ही हे सर्व राजकारण? कारण तुम्ही एकदम एक जुने कार्यकर्ते आहात आणि एकदम ह्याच्यातून आलेले आहे. तुम्ही असं डायरेक्ट तुम्ही नगरसेवक झाले किंवा असं हे नाही, तुम्ही कार्यकर्त्यांमधून आलेले. कसं बघता तुम्ही हे सर्व? एक ती बाजूला करा आणि कसं बघता तुम्ही हे सर्व गोष्टी? नाही, हा मी आरोप बी मी वैयक्तिक केला नाही आणि मी तर तसा काही करणार बी नाही. पण त्या पत्रकार परिषदेमध्ये आरोप झाला ना साहेब. मी वैयक्तिक केला नाही. तुम्ही केला नाही, पण ज्यांनी केला असेल त्यांना ते तुम्ही विचारा, ते मला काही बाकीचा विषय नाही माझा. नाही, पण आता समजा ठीक आहे, तो आरोप आपण बाजूला ठेवू पैसे घेण्या देण्याचा, परंतु पदाधिकारी आणि जे नगरसेवक होते यांच्यामध्ये नेहमीच वाद पाहायला भेटतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये आत्तापर्यंत. ते का आता तुम्हाला राजे चौगुले साहेब सुद्धा भेटून गेले, त्यांनी तुम्हाला बोलवलं, तुमच्या समजूत काढण्याचा प्रयत्न केला असेल, काय सांगता येत नेमकं काय झालं, काय त्यांनी ऑफर ठेवली तुमच्यासमोर? त्यांची माझी गाठ झाली. ते म्हणले तुम्ही शहर प्रमुख म्हणून काम करा. मी त्यांना त्यावेळेस सुद्धा सांगितलं मी काम करायला तयार आहे, पण मी फक्त शहरातच नाही तर मी पूर्ण जिल्ह्यात काम करेल. मी शिवसेनेचं 8-10 वर्ष मी शहर प्रमुख म्हणून काम केलेलं आहे, नगरसेवक म्हणून राहिलेलो आहे. फक्त काम करत असताना मला कोणाचाही हस्तक्षेप चालणार नाही. तुम्ही लोकांवर 10 वर्ष विश्वास ठेवला तर माझ्यावर 2-4 वर्ष तर ठेवताल की नाही? असं असेल तर मी काम करेन. दुसरे जे पदाधिकारी निवडायचे असेल तर ते माझ्या पद्धतीने मी निवडीन. तुम्ही मुंबईहून येणार, 2 दिवसात तुम्हाला नगरची माहिती होणार नाही. आपण नगरमध्ये राहतो, आपल्याला माहिती असतं हा कार्यकर्त्याची लायकी काय आहे, त्या कार्यकर्त्याची लायकी काय आहे, हा कसा काम करतो, हा फक्त नेत्यांच्या पुढं करतो आणि हा खरं काम करतो. नेमकं निवडून येण्याकरता त्याची पात्रता पाहिजे, हे जनतेमध्ये तो गेला पाहिजे. निदान त्या जनतेने त्याचं हा गणेश भोसले म्हणून तरी नाव त्याचं कानावर गेलेलं पाहिजे. तुम्हाला आपल्या प्रभागामध्ये तिथं आता काम करत असताना आमचे 90% पदाधिकाऱ्यांचे डिपॉझिट जप्त झाले. मग त्या ठिकाणी तुम्ही पदाधिकारी म्हणून काम करता, शहर प्रमुख म्हणून काम करता, जिल्हा प्रमुख म्हणून काम करता, उपप्रमुख म्हणून करता, अजून इतर काही पदं भोगता आणि तुमचं जर डिपॉझिट जात असेल तर पक्षाने नाही, त्या वैयक्तिक आपल्याला आपली लाज वाटली पाहिजे आणि आपण तो राजीनामा दिला पाहिजे आणि आपण दुसऱ्याला संधी दिली पाहिजे आणि आपण खऱ्या अर्थाने लोकांमध्ये जाऊन काम केलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे राजे चौगुले साहेब जे आलते त्यांना तुम्ही त्यांनी जेव्हा सांगितलं त्यावेळेस तुम्ही सांगितलं मी जिल्ह्यामध्ये काम करायला तयार आहे, पूर्ण नगर शहरामध्ये हे कराल. म्हणजे तुम्हाला म्हणायचा उद्देश काय की जे पदाधिकारी आहे आत्ताचे ते त्यांचे जे आत्ता तुम्ही सांगितलं की 90% लोकांचे डिपॉझिट जप्त झाले होते ते बाजूला करून नवीन टीम तयार करायची असं तुमचं मत आहे का? नवीन टीम करायची. त्या लोकांनी सुद्धा समजून घेतलं पाहिजे, जुन्या लोकांनी बी, की आपण 10 वर्ष काम केलं आहे. खरंच तुमच्या पक्षाविषयी तुमची जर काय तळमळ असेल तर तुम्ही स्वतःहून बाजूला राहिलं पाहिजे आणि तुम्ही बॅक साईडने काम केलं पाहिजे. इतर काम आहेत ना पक्षाचे, भरपूर काम आहेत.
तुम्ही पदाधिकारी तुम्हीच होणार, इलेक्शनला तुम्हीच उभा राहणार, तुमच्याच घरात तिकीट घेणार, असं नाही होत ना. एक तर तुम्ही जनतेत गेलेले असले तर तुम्ही निवडून येणार, नाही तर तुमची डिपॉझिटच जाणार. आणि डिपॉझिट गेल्यानंतर आपल्या पक्षाची काय प्रतिमा होती, यांच्या पदाधिकाऱ्यांचं डिपॉझिट राहत नाही, यांचं काय आहे शहरामध्ये. या संदर्भात एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो की मला एक सांगा की मनसेने आता परत तुमची बैठक झाली, समजा राजे चौकुले साहेब आले, ते आले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही नगर शहराची मनसे सांभाळा, तर तुमची शेवटची मागणी काय राहणार त्यांच्याकडं? मी त्यांना तेच सांगितलं आहे की मी काम करील, मी जिल्हा प्रमुख म्हणून मी काम करीन, शहर प्रमुख म्हणून नाही. पण त्याच्या खालचे जे पद आहेत, शहर प्रमुख झाले, तालुका प्रमुख झाले, जे शाखा प्रमुख झाले, शाखा अध्यक्ष झाले, हे सगळे पद मी माझ्या पद्धतीने त्या ठिकाणी तयार केले. आपण बसून म्हणजे त्यांना काय म्हणजे मीच सांगेल म्हणून नाही, त्यांना सांगा असं असं आपल्याला निवडायचं, हा माणसाची अशी पात्रता आहे, हा असा काम करू शकतो, हा लोकांपुढं जाऊ शकतो. आता तुम्ही 10 वर्ष ह्या लोकांना संधी दिली, 2 वर्ष आणला द्या. 2 वर्षात जर तुम्हाला काही पक्षात जर बदल वाटला तर पुढं संधी द्या त्यांना काम करायची, नाही तर परत आणून बसवा त्यांना, तुमचे लाडाचे कोणी असेल त्यांना. आता गट नेते पदावरून सुद्धा अचानक कोणी तुम्हाला आठवलं गेलं, आता नेमकं गट नेते कोण आहे नेमकं महाराष्ट्र सेनेचं? आता काम करत असताना अचानक ते पत्र वरून कुठून आलं आमच्या पक्षानं मला माहिती नाही. मग हेच पक्षामध्ये वाईट आहे ना, ज्या ठिकाणी तुमचे 2-2 वेळा आम्ही निवडून आलो आहे, 10-10 वर्ष पक्षामध्ये आम्ही नगरसेवक म्हणून काम करतो, आम्हाला काहीच त्याची माहीत नाही. लईच वरून पत्र येतं की तुम्हाला ह्या ठिकाणून काढलं आणि नवीन गट प्रमुख गट नेता निवडला. बरं ठीक आहे, निवडला तर 6 महिन्यात काय केलं तुम्ही कधी जनरल बॉडीमध्ये बोलला, सभागृहामध्ये बोलला, काही शहरासाठी तुम्ही काय प्रश्न उपस्थित केले? नगर शहरामध्ये तुम्हाला सांगतो, जे नगरसेवक आहे 70 नगरसेवक, त्याच्यामध्ये तुम्ही तर येतच असता तिथं. 8-10 लोक सोडलं तर कोण काय बोलतं तिथं? नागरिकांनी सुद्धा या ठिकाणी लक्ष दिलं की आपला नगरसेवक शहरासाठी, आपल्या वार्डासाठी त्या ठिकाणी काय बोलतोय का, काय प्रश्न मांडतो का, हे सुद्धा नागरिकांनी पाहायला पाहिजे. फक्त येतात, बसतात, चहा घेतात, नाश्ता करतात आणि गुल होऊन जातात. एकही प्रश्न मांडित नाही, शहरासाठी नाही, वार्डासाठी नाही. हे पद तुम्हाला फक्त उपभोगायसाठी आहे का? सर, काल ATV न्यूजच्या गड्ड्यावर किशोर डागवाले साहेब आले होते, तर त्यांना ते बोलले आम्हाला, तुमचं देखील नाव घेतलं त्यांनी की तुमच्यासह आणखी काही जण भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, यामध्ये किती सत्य आहे? ते कसे बोलले मला माहिती नाही, ते माझे मित्र आहेत. हे पहिलं परत सांगतो तुम्हाला, आम्ही 25-30 वर्षापासून आमची मैत्री आहे, घनिष्ठ मैत्री आहे. आम्ही काही निर्णय असलं तर एकामेकाला चर्चा करतो, बोलतो, ठरवतो. पण ते काल बोलले, मी सुद्धा पाहिलं. पण मी आत्तापर्यंत माझं असं काही नाही, मी मनसेमध्येच आहे, मनसेमध्येच राहील, तिथंच काम करेल. ते सुद्धा शिवसेनेत गेले, त्यावेळेससुद्धा माझी त्यांची चर्चा झाली होती. त्यावेळेससुद्धा मी सांगितलं मी येणार नाही, तुझा आपली मैत्री अशीच राहील. त्याच्यामध्ये काय का, त्यांनी शिवसेनेत गेले, शिवसेनेतून परत बाहेर आले, आता BJPत जायचं असं काय ते म्हणताय. पण मी कुठं नाही, माझी कोणाशी चर्चा झाली नाही, काय नाही. ते मला बोलले होते की आपल्याला असं BJPमध्ये मला वरून फोन आला, दिलीप गांधी संग बसलो, ते असं झालं, त्यांनी आपल्याला पक्षामध्ये या म्हणतायत. मी म्हटलं मला काही यायचं नाही, आत्ता माझा काही विचार नाही, मी मनसेत आहे, इथंच मला काम करायचं आहे. ज्या माणसाला आपल्या स्वतःवर भरोसा असतो त्या माणसाला काय कुठं जायची जरूरत नाही. मी अपक्ष बी राहिलो, अजून कोणच्या दगड घेऊन उभा राहिलो तरी मला माहिती आहे मी निवडून येणार. मला काय कोणतं चिन्ह पाहिजेत किंवा काय पाहिजेत, पण ज्या ठिकाणी आपण काम करतोय मला काय अडचण नाही ना. काय इथंसुद्धा ठीक आहे, आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मतभेद आहे, कोणत्या पक्षात नसतात, सर्व पक्षात असतात, सर्व पक्षात असतात. शिवसेनेत नाही आहे का, BJPत नाही का, सर्व पक्षात मतभेद आहेत. नाही, पण आता त्यांनी काल जे सांगितलं, त्यांनी सांगितलं की आमची बैठक झाली आणि आम्ही बैठक घेतली. त्यांची झाली असेल, त्यांची आणि नरेंद्र, तुमचं नाव पण घेतलं नाही, त्यांनी काहीतरी चुकले असतील. नरेंद्र कुलकर्णी ते आणि अजून 2-4 लोकांची बैठक झाली, माझी नाही झाली. मी नव्हतो, ते होते, मला फोन आला होता पण माझी नाही झाली पाहिजे. त्यांची बैठक झाली, फक्त तुम्हाला फोन केला होता त्यांनी, मला विचारणं बी केली त्यांनी, नाही तुम्हाला जायचं तर तुम्ही जा, तुम्हाला शुभेच्छा आहे. साहेब, एक शेवटचा प्रश्न आता की
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता जसं चौगुले साहेबांचा आपला विषय झाला, मगाशी आपण त्याच्यावर चर्चा केली. चौगुले साहेबांना तुम्ही जे सांगितलं की अशा पद्धतीने पक्ष वाढन किंवा अशा पद्धतीने, परंतु त्या पद्धतीने जर का झालं नाही येणाऱ्या काळामध्ये, तर आपण कोणत्या पक्षाकडून किंवा कशी निवडणूक लढवणार महानगरपालिकेची? नाही, त्यांनी जर मी म्हणलो तसं झालं नाही तर दुसऱ्या पक्षात जावाच असं काय विषय नाही ना. हाय आपलं माझा वार्ड आहे, माझ्या वार्डात माझं काम चालू आहे, चांगल्या पद्धतीने काम चालू आहे. तुमच्यासारखे म्हणतायत चांगला तुमचं काम आहे, ह्यातच मला समाधान आहे. पण असंच वाटतं की मला असंच काम पुऱ्या नगर शहरामध्ये झालं पाहिजे, सर्वांनी केलं पाहिजे, नगर सुंदर झालं पाहिजे. नगर शहराच्या बाकीच्यांना नगरसेवकांना सुद्धा माझी विनंती आहे की आपल्या प्रभागामध्ये काम करत असताना त्या ठिकाणी थोडं सौंदर्य आपल्या प्रभागाचं वाढेल त्याच्याकडे सुद्धा लक्ष द्या. फक्त नाही तर तीच गटार, तोच रस्ता, तेच सगळं, तोच रस्ता, तेच खड्डे, ते तसं न करता थोडं सौंदर्य आपल्या प्रभागाचं वाढेल आणि ते झाडांनी वाढतं. थोडं नीटनेटकेपणा असला का छान वाटतं. साहेब, महानगरपालिकेचे ज्या वेळेस इलेक्शन लागले होते मागच्या वेळेसचे, त्यावेळेस सर्वे असे आले होते की महाराष्ट्र नवनिर्माण सेना जवळपास 13 ते 14 सीटं घेतील. आम्हीसुद्धा सर्वे केला होता, आम्हीसुद्धा काही सर्वे मागितले होते. त्या सर्वेमध्ये आपले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 14 ते 15 सीटं दाखवत होते, परंतु डायरेक्ट तो आकडा 4वर आला. हे तुम्ही कसं बघता आणि याला कारण काय नेमकं? हे सर्वे जे आले होते ते एकदम क्लिअर आले होते, बाकी सर्वे खरे ठरले, फक्त लोकांच्या थोड्या जागा वाढल्या आणि तुमच्या कमी झाल्या. हे कसं बघता तुम्ही या सगळ्याकडे आणि काय चुकलं नेमकं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं? बरोबर तुम्हाला सांगतो, तुम्ही जे म्हणता आमच्या पक्षाचे 10-12 सीटं जरूर आले असते, एकदम पक्क आहे. पण त्या ठिकाणी तिकीट वाटप होताना असंच घोळ झाला. आता माझ्याच वार्डाचा विषय घ्या, मी सांगत होतो आमच्या मिसेसला द्या, मी सांगतो मला नगर शहरामध्ये सर्वात हायेस्ट मतं आहेत बरोबर सगळ्या नगरसेवकांमध्ये. तर मी तुम्हाला म्हणजे अतिशयोक्ती नाही सांगत की माझ्यापेक्षा माझ्या मिसेसला 4 मतं जास्त मिळाली असती. तुम्हाला सांगतो माझ्यापेक्षा तिचा संपर्क जास्त आहे, तिचा संपर्क जास्त आहे. आत्ता काल परवा त्यांचा हळदी कुंकाचा कार्यक्रम झाला, त्या ठिकाणी तुम्ही जर आला असता तर तुम्ही पाहिलं असतं किती भव्य आणि किती मोठा, तिथं किती महिला त्या ठिकाणी येत आहेत. ती सुद्धा सारखी लोकांमध्ये जास्त, माझ्यापेक्षा जास्त संपर्क तिचा आहे. मी सांगू माझ्यापेक्षा 4 मतं तिला जास्त मिळाली असती, पण कमी नसते मिळाली. धन्यवाद साहेब, तुम्ही ATV न्यूजच्या कट्ट्यावर आले आणि आमच्या सर्व टीमसोबत गप्पा मारल्या आणि अतिशय महत्त्वाचं असं सांगितलं. आणि ह्या ठिकाणी त्यांना आम्ही शुभेच्छा देतो पुढच्या राजकीय वाटचालीसाठी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्वात महत्त्वाची की अतिशय सुंदर असा हा प्रभाग आहे. हा प्रभाग जरूर प्रत्येकाने जाऊन बघितला गेला पाहिजे. त्या ठिकाणी लावण्यात आलेले झाडं, कारण की झाडे लावा झाडे जगवा हा संदेश सर्वजण देतात, परंतु अंमलात कोण आणत नाही हे आपण पाहतो. स्वच्छता अभियान आत्ता आपण पाहतो. स्वच्छता अभियान जे आहे ते आत्ता आपण खूप ऐकतो, परंतु स्वच्छता अभियान खरं काय असतं ते सुद्धा आपण त्या प्रभागात गेल्यावरती आपल्याला बघायला भेटेल. आत्ता स्वच्छ सर्वेक्षण हे करण्यासाठी ज्यावेळेस आले तेव्हा महानगरपालिका खडबडून जागी झाली आणि सर्वत्र बोर्ड लावले आणि सर्व ठिकाणी आपण बघितलं की साफसफाई जोरात करायला सुरुवात केली. परंतु जर का खरं कुठं बघायचं असेल तर गणेश भोसले यांच्या जर का प्रभागामध्ये आपण गेलो तर त्या ठिकाणी स्वच्छ दिसते. कारण की मला कोणाची बाजू घ्यायची नाही किंवा कोणाच्या बाजूने आपल्याला बोलायचं नाही, परंतु जे सत्य आहे ते सत्य आहे आणि ते दाखवण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतो. ATV न्यूजच्या कट्ट्यावरती आपल्यासोबत या पुढच्या कट्ट्यावर येणार आहेत सचिन जाधव, हे स्थायी समिती सध्याला सभापती आहे आणि त्यांच्याशी आपण अशीच चर्चा करणार आहोत. तोपर्यंत थांबूया, कुठेही जाऊ नका, पाहत राहा ATV न्यूजचा विशेष ATV कट्टा.